नमस्कार, आपण पाहत आहात भरारी पथक न्यूज। महाड तालुक्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या शिवथरगळ परिसरात रस्ते विकासाच्या कामाचा बोजवारा उडाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। महाड पंढरपूर मार्गावरून शिवथरगळकडे जाणाऱ्या पर्यायी रस्त्याचे रुंदीकरण काम गेल्या 2 महिन्यांपासून पूर्णपणे ठप्प झाले आहे। माझेरी, पारमाची, रामदास पठार, सुनेभाऊ आणि शिवथरगळ गावांना जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे। मात्र संबंधित ठेकेदाराने काम अर्धवट सोडून दिल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। रस्त्यावर मोठमोठे मातीचे ढिगारे टाकून ठेवण्यात आले आहेत। पावसाळा जवळ येत असताना हे ढिगारे खालील शेतांमध्ये कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। तसेच खराब रस्त्यामुळे शिवथरगळला येणाऱ्या पर्यटकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका देखील वाढला आहे। स्थानिक शेतकरी विजय साळुंखे यांनी संताप व्यक्त करत ठेकेदार आणि इंजिनियरवर गंभीर आरोप केले आहेत। त्यांच्या मते रस्त्याच्या कामासाठी त्यांची सुमारे 1 एकर जमीन वापरली गेली, मात्र त्यांना कोणतीही पूर्वकल्पना किंवा विश्वासात घेतले गेले नाही। तसेच झाडे तोडण्याचे आणि खोदकामाचे आवश्यक परवाने ठेकेदाराकडे आहेत का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे। जर हे काम तात्काळ सुरू झाले नाही आणि भविष्यात कोणताही अपघात झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार ठेकेदार आणि संबंधित अधिकारी असतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। कामचुकार ठेकेदाराला तात्काळ ब्लॅकलिस्टमध्ये टाकून रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी आता जोर धरत आहे। याचं कारण पत्रकार पहिले तुम्हाला आम्ही धन्यवाद देतो, कारण हे काम जवळजवळ 2-2.5 महिने बंद आहे। त्याचं कारण आम्हाला अद्याप काहीच कळालं नाही। वारंवार मी स्वतः इंजिनियर किंवा ठेकेदाराचा जो सुपरवायझर तेलंगे याच्याशी आम्ही 10 वेळा चर्चा केली, परंतु त्याचा काही उत्तर आम्हाला भेटत नाही त्यांच्याकडून। तर का बंद आहे हे आम्हाला इंजिनियर लोक सुद्धा सांगत नाहीत। त्याच्यासाठी मी इंजिनियर लोकांना असं सांगितलं की मला नामदार महोदय भरतशेठ गोगावले जे मंत्री आहेत त्यांच्याशी मी संपर्क साधून त्यांना मी सांगणार होतो की येणाऱ्या अधिवेशनामध्ये या रस्त्याची पुरवणी लावा आणि याला जबाब विचारला पाहिजे किंवा ह्या ठेकेदाराला काम का करत नाही। त्याच्यामुळे इंजिनियर लोक म्हणले असे काही करू नका, आम्ही आमचं काम प्रगतीपथावरती आणतो, पण आतापर्यंत त्यांनी काही केलं नाही। मुख्य रस्ता तसं बोललं तर हा शिवथरगळ ही पर्यटन स्थळ असल्यामुळं आमची येणारे पर्यटक पूर्ण पुण्यावरून येणारे जे पर्यटक असतात ते शिवथरगळीला जाणारा हा मेन रस्ता जोडलेला आहे। त्याच्यामुळं त्यांची सुद्धा गैरसोय होऊ शकते। त्यामधून सुद्धा आमचे पुण्याला असणारे चाकरमानी लोक त्यांना हा पर्यायी मार्ग म्हणून अगदी शॉर्टकट अंतर आहे, त्याच्यामुळं 20 किलोमीटर आम्हाला यावं लागेल। त्यासाठी हा 6 किलोमीटरचा अंतर आहे। त्यासाठी त्यांनी ह्याची लवकरात लवकर व्यवस्था करावी, नाहीतर त्याला सर्वस्व जबाबदार प्रशासन असेल। एवढंच आम्ही या ठिकाणी सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।